संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दुखापतीसह दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 12 तासात केले जेरबंद। एकूण 2 दरोडे उघडकीस 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई समोर आली आहे। दुखापतीसह दरोडे टाकणाऱ्या 2 सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 12 तासात अटक करत 2 दरोड्यांची उकल केली आहे। दिनांक 8 जानेवारी रोजी बोलेगाव वाबळे वस्ती तालुका गंगापूर इथं दरोड्याची घटना घडली होती। या प्रकरणी फिर्यादी आबासाहेब दत्तात्रय वाबळे वय वर्ष 45 शेती यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यावरून कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी तपासाची सूत्र हाती घेतली। गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे गंगापूर ते भेंडाळा फाटा रोडवरील बाबरगाव फाटा इथं सापळा रचून 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेले आरोपी कुलत्या बंडू भोसले वय वर्ष 25 व गोरख ड्रायव्हर चव्हाण वय वर्ष 32 दोघंही राहणार गंगापूर तालुक्यातील बाबरगाव तालुका गंगापूर। चौकशीत आरोपींनी बोलेगाव वाबळे वस्ती येथील दरोडा तसेच शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एक दरोडा केल्याची कबुली दिली। आरोपींकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत। ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश गुगे तसेच कासिम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, बलवीर सिंग बहुरे, योगेश तरमळे, जीवन घोलप, शिवाजी मगर यांच्या पथकानं यशस्वी केली आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे।